नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मी प्रशांत गुले स्वागत करतोय तुमचं एव्हिएशन सिकर्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वरती। आजचा जो एपिसोड आहे आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो पूर्ण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी, जे पोलीस भरतीची तयारी करतात, जे आर्मीची तयारी करतात त्या मुलांसाठी खूप दिशादर्शक व्हिडिओ असणार आहे। माझी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघा। हे जे तुमचे 10 मिनिट आहे 15 मिनिटाचा जो काय आपला XYZ व्हिडिओ असणार आहे तो येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला अतिशय उपयुक्त असा ठरणार आहे, म्हणून माझी विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। ठीक आहे, व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर अजून तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे गाइस की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जे बाजूला घंटी आहे बेल आयकॉन आहे ते सबस्क्राइब करा, ताकी येणारी जी इन्फॉर्मेशन आहे, येणारे अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। ठीक आहे, तर आज आपण जो व्हिडिओ आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांनी, एमपीएससी ची तयारी करणाऱ्या मुलांनी, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांनी ही एअरपोर्ट आणि एअरलाइन्स मध्ये का काम करावं, एअरपोर्ट आणि एअरलाइन्स मध्ये त्यांनी का जॉईन व्हावं, किंवा मग का असे फायदे आहेत जे एअरपोर्ट आणि एअरलाइन्स मध्ये जॉईन करणाऱ्या केल्यानंतर एमपीएससी करणाऱ्या मुलांना ते फायदेशीर ठरणार आहेत। ठीक आहे, तर व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा गाइज आणि स्टार्ट करा। तर मंडळी हा विषय कसा आहे माहिती का, एमपीएससी म्हणजे टॉपचा विषय। ठीक आहे, एमपीएससी म्हणजे टॉपचा विषय। आणि जर पोलीस भरती आणि आर्मी भरती जर म्हटलं तर असं वाटतं की भाई आपल्या काळजालाच कुणीतरी हात लावला, बरोबर ना? कारण की मी त्या सर्व गोष्टी केल्या आहे, मला माहिती आहे ह्या सर्व गोष्टी कशा आहेत काय आहे म्हणून। त्यामुळे एमपीएससी आणि पोलीस भरती म्हटलं की भाई आपल्या काळजाच्या जवळचा विषय। पण गाईज याच्यावरती एक तुम्हाला एक अशी लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे की भाई की वॅकन्सीज किती येतात, किती जागा सुटतात, किती पोरं त्याच्यासाठी असतात, किती कॉम्पिटिशन किती असतात, त्याच्यानंतर किती जणांची स्वप्न पूर्ण होतात, किती जण त्यामध्ये यशस्वी होतात, ही एक विचार करण्याची गोष्ट आहे गाईज। ठीक आहे, विचार नॉर्मलची गोष्ट आहे ना। जर 1000 जागा असतात निघालेल्या तर 1 लाख पोरं फॉर्म भरतात, 10 लाख पोरं फॉर्म भरतात, तर त्याच्यामध्ये प्रत्येक मुलांची स्वप्न पूर्ण होतात का? नाही। पण यासाठी एमपीएससी जे करतात आपण, ऑब्विसली प्रत्येकाला वाटतं की भाई मी अधिकारी हो, माझ्या घरात लाल दिव्याची गाडी असावं, मला पण अंगावरती वर्दी असावी, हे सर्वांना वाटतं असं। ऑब्विसली मलाही तसंच वाटत होतं। काय झालं, ऑब्विसली मी तुम्हाला असं इथे निगेटिव्ह घेऊन जात नाहीये, मी तुम्हाला फक्त एक प्लॅन बी सांगतोय की भाई जर नाही काही झालं, एमपीएससी म्हणजे तो विषय हार्ड आहे। ठीक आहे, किती जण तयारी करतात आणि वॅकन्सी किती निघतात, घोटाळे किती होतात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। तर मग त्याच्यासाठी रडतच बसायचं का की एमपीएससी करणाऱ्या मुलांनी 10 वर्ष एकच गोंधळ घालत बसावा की बाई एकदा मी स्टार्ट केलं की माझी पूर्ण तरुणपण, माझं पूर्ण जवानी मी त्याच्या एमपीएससी मध्ये घालावं, असं काय करायचं का आपल्याला? नाही ना। तर माझी प्रत्येकाला एक नम्र विनंती आहे की भाई तुम्ही एमपीएससी करा, नो डाऊट, मी अजूनही अभ्यास करतो, पण त्यासाठी तुम्हाला प्लॅन बी असायला हवा। ओके, एमपीएससी करणाऱ्या प्रत्येक मुलाकडे प्लॅन बी असायला हवा। एमपीएससी करणारे मॅक्झिमम मुलं तेच आहे गाईज जे गरीब घराण्यातले, 99%। ओके, जर 100% मुलं जर अभ्यास करतात एमपीएससीचे, तर जवळपास 80 ते 85% हे गरीब घरातले मुलं असतात जे एमपीएससीचा अभ्यास करतात। त्यांना वाटतं त्यांना आपल्या घरातली परिस्थिती बदलायची असते, पण किती जणांची स्वप्न होतात? कमी जणांची स्वप्न पूर्ण होतात। तर त्यासाठी ना गाईज प्रत्येक मुलगा जो एमपीएससी ची तयारी करतो, जो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, जो पोलीस भरतीची तयारी करतो, त्यांनी आपल्या आयुष्यात एकदा तरी आपल्या करिअर मध्ये प्लॅन बी ठेवायला हवा। ओके, तर मी तो प्लॅन बी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय। तो भाई प्लॅन बी तुमच्याकडे कसला असायला हवा की जे एव्हिएशन सेक्टर, ऑब्विसली तुम्हाला काहीच माहित नसणार, मलाही माहित नव्हतं। 2023 पर्यंत मी पूर्ण अनभिज्ञ होतो, अननोन होतं, मला हे सेक्टर काय काहीच माहित नव्हतं। पण या सेक्टर मध्ये आल्यावरती माझी लाईफ कशी चेंज झाली, त्याच्यानंतर मला काय फायदा झाला अजून की बाबा मी प्रायव्हेट मध्ये जॉबला स्टार्टिंग तर माझी प्रायव्हेट एअरलाइन्स मधून केली, पण मी आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कंपनीमध्ये मी काम करतोय, सरकारी नोकर आहे मी पण। तर हे सर्व कसं झालं, या सर्वाविषयी माझ्याकडे हा प्लॅन बी काही नव्हता, नशिबाने ते माझ्या समोर आलं। कुणीतरी एक चांगला व्यक्ती माझ्या समोर आला, त्यांनी मला सांगितलं असं असं आहे, मला थोडासा पुशबॅक भेटला आणि मी पुढे चालले गेलो। पण अजून आताही जवळपास 99% जे खेड्यातले मुले, आपल्या ग्रामीण भागातले मुले, त्यांना एअरपोर्ट आणि एअरलाइन्स काय हे काहीही माहिती नाही। तर त्याच्यामुळे ना गाईज, तर तुम्हालाही
एअरपोर्ट आणि एअरलाइन्स बद्दल जर पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आपली जी सिरीज चालू आहे ती तुम्ही बघू शकता. प्रत्येक एव्हिएशन काय, एअरपोर्ट काय, एअरलाइन्स काय, कुठल्या कुठल्या वॅकन्सी असतात, या सर्व व्हिडिओज मी याच्यावर टाकलेले आहेत. पण त्यामध्ये करिअर कसं करायचा, मुद्द्याचा विषय, त्यामध्ये करिअर कसं करायचं आता. ओके, तुम्ही बोलताय की बाबा एमपीएससी करणाऱ्या मुलांनी याच्यामध्ये एअरपोर्ट आणि एअरलाइन्स मध्ये का त्याच्यामध्ये करिअर करावं किंवा मग का त्याच्याकडे जावं. एक नॉर्मलचा टॅगलाईन आहे, ती टॅगलाईन तुम्हाला एक म्हणजे त्याच्या मागे काय रिझन आहे हे तुम्हाला मी आता सांगतो. ठीक आहे, तर मी आता इथून पुढे तुम्हाला XYZ 8-10 कारण असतील, 10 कारण, 15 कारण, जे XYZ कारण असतील, जे काय रिझन असतील ते आता तुम्ही वन बाय वन बघा. ठीक आहे, तर एमपीएससी करणारा मुलगा ऑब्व्हियसली माझ्या सर्वांना शुभेच्छा की भाई तुम्ही लोक सिलेक्शन व्हावं, तुम्ही लोक चांगल्या गव्हर्नमेंट पोस्टला लागाव. ठीक आहे, चांगले कोणी डीवायएसपी व्हावं, कोणी कलेक्टर व्हावं, डेप्युटी कलेक्टर व्हावं, कोणी डीवायएसपी व्हावं, कोणी PSI व्हा, कोणी पोलीसवाले व्हा, जशी त्यांची त्यांची कॅपॅबिलिटी आहे तसं व्हा. ठीक आहे, बट तुमच्याकडे प्लॅन बी असायला हवा. प्लॅन बी कुठला असायला हवा, एव्हिएशन सेक्टरचा, एअरपोर्टचा असायला हवा, एअरलाइन्सचा असावा. ठीक आहे, ते याच्यामध्येच का की भाई तू म्हणशाल, तुम्ही बोलशाल की बाबा असे भरपूर असे क्षेत्र आहे, भरपूर अशा जॉब वॅकन्सीज असतात, आम्ही तिकडेच का नाही जावा. तिकडे गेलो तर मग एव्हिएशन सेक्टर, पर्टिक्युलरली एव्हिएशन सेक्टर मध्ये आम्ही का यावं, असं ऑब्व्हियसली तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर त्याच्यामध्ये जे स्ट्रॉंगेस्ट प्लॅन बी आहे गाईज, प्लॅन बी हा स्ट्रॉंगेस्ट प्लॅन बी आहे. तर त्याचा पहिला रिझन आहे स्ट्रॉंग प्लॅन बी. हा स्ट्रॉंग प्लॅन बी म्हणजे काय की गाईज, हे जे एव्हिएशन सेक्टर आहे ना, याच्यामध्ये जे जॉब भेटतात ते खूप इझिली भेटतात. की आपल्याला बिलकुल माहित नाही, नॉर्मल हायरिंग प्रोसिजर असते, आपल्याला 1 रुपयाही तिथं खर्चाला गरजेचा नसतो. आणि जे रिक्वायरमेंट तुम्ही एमपीएससी साठी फॉलो करतात, माझं सुद्धा ग्रॅज्युएशन ओपन युनिव्हर्सिटीतून झालंय गाईज. ओके, बीएससी माझा बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये माझं ऍडमिशन होतं, पण सिलेक्शन त्याच्यामध्ये मी फेल आहे त्याच्यामध्ये. पण त्याच्यानंतर मी ओपन युनिव्हर्सिटी मधून ऍडमिशन केलं आणि त्या ओपन युनिव्हर्सिटीच्या BA डिग्रीवरती मी आज एवढ्या मोठ्या जे पोस्ट आहे माझी, आज ऑफिसर आहे मी एका मोठ्या कंपनीमध्ये, तर ती पोस्ट आहे. ओके, ही गोष्ट समजते तुम्हाला. जी रिक्वायरमेंट, जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो एमपीएससी साठी आहे, पोलीस भरतीसाठी आहे, तोच क्रायटेरिया इथे आहे. ओके, तोच क्रायटेरिया एव्हिएशन सेक्टरमध्ये. त्याच्यासाठी तुम्हाला कुठलंही टेक्निकल एज्युकेशन अशी घ्यायची गरज नसते. भरपूर अशा त्याच्यामध्ये वॅकन्सीज असतात, हायरिंग असतात. त्याच्यानंतर खूप साऱ्या पोस्ट अशा आहेत की ज्याला नॉन टेक्निकल एज्युकेशन असणारी व्यक्तीही त्याच्यामध्ये सिलेक्शन होऊ शकतं. आणि मी इथे फक्त ऑफिसरचं बोलतोय. ठीक आहे, ऑफिसर एक्झिक्युटिव्ह यांचं बोलतोय मी इथे, लोडरचं बोलत नाही मी इथं, क्लिनर लोकांचं बोलत नाही. बिलकुल अशा घाणेरड्या कमेंट्स तुम्ही व्हिडिओवरती करायचे नाही. ठीक आहे, मी इथे बोलतोय फक्त ऑफिसर बद्दल. मी लोडर, हेल्पर याच्याबद्दल, व्हीलचेअर कॅन्डिडेट यांच्याबद्दल बिलकुल माहिती तुम्हाला सांगत नाही. मी फक्त ऑफिसर बद्दल बोलतोय. समजते तुम्हाला. एक स्ट्रॉंग प्लॅन बी, जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया एमपीएससी साठी आहे, तोच क्रायटेरिया इथे पण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथे परमनंट जॉब असतो गाईज. असं कुठलंच सेक्टर नाही, असं कुठल्याच कंपनी नाही आहे जिथे तुम्हाला विदिन 3 months, विदिन 6 months परमनंट करतात. बिलकुल नाही. मला माझ्यावरतीच भरोसा होत नव्हता. ऑक्टोबर 2023 मध्ये मी स्पाइसजेट मध्ये करिअर स्टार्ट केलं आणि मी एप्रिल 2024 मध्ये मी परमनंट झालो त्या कंपनीमध्ये. मी परमनंट झालो की भाई, जिथे लोक परमनंट होण्यासाठी, कुठल्याही कंपनीत परमनंट होण्यासाठी असे झगडत असतात, तिथे इझिली कसं म्हटलं, एव्हिएशन सेक्टर मध्ये खूप इझिली तुम्हाला इथे परमनंट जॉब भेटत असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, दुसरी, तुमची सॅलरी पण इथे खूप चांगली असते गाईज, ऍज कम्पेअर टू अदर कंपनीज ना, अदर इंडस्ट्रीज. की बाबा नॉर्मल दुसरीकडे कुठे तुम्ही कामाला लागले तर तिथल्या याच्यापेक्षा दुप्पट सॅलरी तुम्हाला इथे भेटते. सॅलरी आणि ग्रोथ हे काय आहे मी तुम्हाला पुढच्या पॉइंट मध्ये सांगणारच आहे. ठीक आहे, दुसरा पॉइंट, पहिला पॉइंट झाला की बाबा स्ट्रॉंग प्लॅन बी. तुम्हाला एक जे तुमचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो एमपीएससी साठी जो आहे तोच इथे आहे. ठीक आहे, दुसरा तुम्हाला इथे परमनंट जॉब आहे. ठीक आहे, आणि खूप इझिली हायरिंग प्रोसेस असते. तुम्ही खूप इझिली विदिन 1 month ऑफ प्रिपरेशन मध्ये तुम्ही इथे लागू शकता, जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स असेल तर, प्रॉपर इन्फॉर्मेशन असेल तर. गोष्ट समजली. ठीक आहे, दुसरी गोष्ट आहे की लेस कॉम्पिटिशन. खूप कमी कॉम्पिटिशन तुम्हाला इथे आहे गाईज. एअरपोर्ट आणि एअरलाइन्स म्हणजे जे कोणाला माहितीच नाहीये की कसं लागायचं,
ऑब्व्हियसली जर पोलीस भरती बोलताय की मी एमपीएससी बोलताय, कुणी उठला सुटला एमपीएससी करतो, कुणी उठला सुटला ग्रॅज्युएशन झालं काय करतोय एमपीएससी करतोय, काय करतोय पोलीस भरती करतोय. बट एअरपोर्ट आणि एअरलाइन्स मध्ये कोणी जॉब करताय असं कोणी बोलतं का? बिलकुल नाही, कोणीच बोलत नाही गाईज. ओके, खूप कमी लोक आहेत ज्यांना याच्याबद्दल माहिती आहे. ओके, ही गोष्ट इथे कॉम्पिटिशनच खूप कमी आहे. म्हणजे जिथं तुम्हाला पोलीस भरतीला किंवा एमपीएससी ला एका जागेसाठी 15 ते 20 लोकांसोबत लढावं लागतं, तिथेच तुम्हाला एव्हिएशन सेक्टर मध्ये एका जागेसाठी हार्डली 3 कॅन्डिडेट सोबत तुम्हाला लढायचंय. समजतं तुम्हाला? हार्डली 3 कॅन्डिडेट खूप झालेत. ओके, खूप झालेत. आणि यांची वॅकन्सी तर वर्षातून अशी एकदा येत नाही गाईज. ज्या जागा येतात त्या वर्षातून एकदा येत नाही, 6 महिन्यातून एकदा येत नाही. दर महिन्याला तुम्हाला इथे वॅकन्सी असतात. दर महिन्याला इंडिगो कंपनीची झाली स्पायजेटची येणार, स्पायजेटची झाली एअर इंडियाची येणार, एअर इंडियाची झाली स्टार एअरची येणार, स्टार एअरची झाली आकाशाची येणार, आकाशाची झाली एअर इंडिया एक्सप्रेसची येणार. अशा भरपूर साऱ्या कंपनीज आहे. त्या सर्व उरून सुरून ह्या कंपन्या सर्व एअरलाईनच्या झाल्यात तर एअरपोर्ट ऑपरेटरच्या हायरिंग येतात. एअरपोर्ट ऑपरेटर जरी झाल्या त्याच्यानंतर ग्राउंड हँडलिंग कंपन्या, लाखो कंपन्या ज्यांच्या हायरिंग तिथे येत असतात, जिथे तुम्हाला इझिली जॉब तुम्हाला विदिन 3 मंथ ऑफ प्रिपरेशन, विदिन 3 महिन्यात तुम्हाला इथे परमनंट जॉब भेटत असतो गाईज. ठीक आहे, इथे तुम्हाला कॉम्पिटिशन खूप कमी आहे. समजलं? त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे की बाबा जो तुम्हाला याच्यामध्ये गरजेचा आहे त्याच्यामध्ये जे सिमिलर स्किल, ज्या स्किल तुम्हाला एमपीएससी मध्ये, ज्या स्किल तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये जसं की कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या ज्या क्षेत्रामध्ये झालं, पोलीस भरतीमध्ये झालं, ज्या स्किल तुम्हाला तिथे गरजेच्या आहेत त्या स्किल तुम्हाला इथेही गरजेच्या आहेत. ओके, जसं की डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग सगळीकडं. ओके, फिजिकली फिटनेस सर्वीकडे इम्पॉर्टंट आहे, इथेही इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जी तुमची मॅच्युरिटी लेवल असते एमपीएससीच्या मुलांची, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांची, ती एक वेगळ्या लेवलची असते. गाईज. ही काय गोष्ट समजली तुम्हाला? ती एक वेगळ्या लेवलची असते. त्याच्यामुळे तुम्ही ऑब्व्हियसली ज्या स्किल तुम्हाला तिकडे गरजेच्या आहेत त्या स्किल तुम्हाला इथेही गरजेच्या आहे. त्या स्किल तुम्हाला इथे उपयोगात पडतात. त्याच्यानंतर पोलाइटनेस झाला, त्याच्यानंतर जे वर्क आपण बोलतो ॲबिलिटी टू वर्क अंडर प्रेशर, ही जी स्किल आहे ती एमपीएससीच्या मुलांमध्ये ज्या प्रमाणात असते ती कुठल्याही पोरामध्ये प्रेशर मध्ये नसते. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा पॉइंट पर्सनॅलिटी आणि जी काय आपली फिजिकली फिटनेस आहे, पर्सनॅलिटी झाली, मेंटॅलिटी झाली आणि फिजिकल फिटनेस, हा एमपीएससीच्या मुलांचा, पोलीस भरती करणाऱ्या मुलांचा खूप चांगल्या प्रमाणात असते. खूप चांगल्या प्रमाणात पर्सनॅलिटी. भाई जर पोलीस भरती करणाऱ्या मुलांना माहिती, जर त्याची पर्सनॅलिटी आहे तरच तो पोलीस भरती करतोय. पीएसआय बनायचंय की पीएसआय ला भाई रिक्वायरमेंटच दिलंय 165 सेंटीमीटर हाईट लागते, तरच तो पीएसआयचा अभ्यास करतोय. समजतंय तुम्हाला? तर ती रिक्वायरमेंट इथेच आहे, तीही रिक्वायरमेंट इथे आहे. समज फिजिकली फिट एव्हिएशन मध्ये किंवा एअरपोर्ट मध्ये, एअरलाइन्स मध्ये फिजिकली फिट असणाऱ्या कॅन्डिडेटला, जर कोणी स्पोर्ट्स प्लेअर असेल, त्याच्यानंतर जर कोणी एनसीसी कॅन्डिडेट असेल तर एनसीसी कॅन्डिडेट आणि स्पोर्ट्स प्लेअरला प्रेफरन्स दिला जातो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट गाईज, स्टार मार्क करून लिहा, स्टार मार्क करून लक्षात घ्या की बाबा इथे हे सेक्टर असं आहे, एव्हिएशन सेक्टर असं आहे, तर इथे कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही. कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन या क्षेत्रामध्ये नाही. फक्त जी गव्हर्नमेंटची कंपनी आहे, जसं की मी आता ज्या कंपनीमध्ये AISL मध्ये काम करतो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्याच्यानंतर अलायन्स एअरलाईन, ही गव्हर्नमेंटकडे आहे. याच दोन कंपन्यामध्ये कॅटेगरी वाईज सिलेक्शन जो बाकी कुठल्याही कंपन्यामध्ये, बाकी कुठल्याही एअरपोर्ट मध्ये कॅटेगरी वाईज सिलेक्शन होत नाही. हे सगळ्यात मोठा प्लस पॉइंट. इथे कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही. तुमच्या नॉलेजला इथं किंमत आहे, तुमच्यातल्या कॅपेबिलिटीला इथे किंमत आहे. गोष्ट समजते? ठीक आहे. त्याच्यानंतर एनसीसी कॅन्डिडेटला प्रेफरन्स दिला जातो का? की बाबा त्यांच्या डिसिप्लिन खूप चांगल्या प्रकारचे असतात. ओके, त्यांना म्हणजे फिजिकली फिट असतात. त्याच्यानंतर त्यांच्याकडे त्यांचा जो बिहेवियर असतं ते खूप स्ट्रॉंगली चांगल्या प्रकारे असतं. त्याच्यामुळे एनसीसी कॅन्डिडेट आणि स्पोर्ट्स प्लेअरला इथे प्रेफरन्स दिला जातो. बट कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन, कॅटेगरी वाईज सिलेक्शन इथे नाही, जे एक्सपेक्ट गव्हर्नमेंट कंपनी. ठीक आहे, एक्सेप्ट गव्हर्नमेंट कंपनी. जसं की मी ज्या कंपनीत आहे आता, मी गव्हर्नमेंट मध्ये आहे, AISL मध्ये आहे, त्याच्यानंतर अलायन्स एअर आहे, गव्हर्नमेंटची कंपनी आहे, त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज सिलेक्शन होतं. अन्यथा दुसऱ्या कुठल्याही कंपनीमध्ये कॅटेगरी वाईज सिलेक्शन होत नाही. त्याच्यानंतरचा पाचवा जो पॉइंट आहे आपला, की बाबा एमपीएससीच्या मुलांनी, स्पर्धा परीक्षेच्या मुलांनी
का इकडे करिअर करावं, तो त्याच्यासाठी आहे की भाई इनफ टाइम फॉर स्टडी. तुमच्या सर्वांना इनफ टाइम भेटतो. इनफ टाइम म्हणजे काय की बाबा इथे तुम्हाला फक्त 8 घंट्याची शिफ्ट करायची आहे. ओके, 8 घंट्याच्या शिफ्ट मध्ये मोजून तुम्हाला 4 घंटे, जेव्हा फ्लाईट आली तेव्हाच तुम्हाला काम आहे. ओके, ही गोष्ट 8 घंट्या शिफ्ट मध्ये 4 घंटेच. मी जेव्हा स्पायजेट मध्ये होतो मोजून 8 घंटे शिफ्ट असायची, मोजून माझं 4 घंटे काम व्हायचं, 4 घंटे मला वेळ भेटायचा. वेळ भेटायचा इन द सेन्स इकडे जा तिकडे जा याच्यामध्ये वेळ चालला जात होता. पण ऍक्च्युअल काम माझं 4 घंट्याच्या वरती कधीच नसायचं गाईज. ठीक आहे, 4 घंट्याची 8 घंटे शिफ्ट मध्ये तुम्हाला 4 घंटे काम करायचं, उरलेले 16 घंटे तुम्हाला भेटतात अभ्यासाला. हा तुम्ही इथे जॉब करता करता तुम्ही अभ्यासही करू शकतात, जो तुम्हाला एक फ्युचर मध्ये खूप चांगल्या प्रकारे याचा फायदा होईल. भविष्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. ऑब्विसली ना काय, जिथे तुम्हाला 10-15 हजार तुम्ही जॉब करता, मी भरपूर जे एमपीएससी चे मुलं आहेत, एमपीएससी चे करणारे माझे काही मित्र आहेत, जे की भाई आता एक वय असतं, तुम्ही 20-21 वर्षी जेव्हा एमपीएससी ची तयारी करायला लागतात, तुम्ही 3-4 वर्ष कसे निघून जातात समजत नाही. ओके, एक वेळ येते तुम्ही 25-26 वर्ष जेव्हा होतात तेव्हा घरच्यांकडून बी पैसे मागायला आपल्याला लाज वाटायला लागते. तर मग माझे भरपूर असे मित्र आहे, मी स्वतः सुद्धा, की बाबा आम्ही म्हणजे ज्या अभ्यासिकेत काम स्टडी करायचं त्याच अभ्यासिकेत आम्ही केअरटेकरचं काम करायचो, जे सकाळी सकाळी पेपर वाटायला जायचो. ह्या सर्व परिस्थितीतच मी गेलोय. म्हणून तुम्हाला हा प्लॅन बी जो आहे हा खूप स्ट्रॉंग आहे. तिथे करूच तर भाई तुम्ही इकडे या ना, जिथे तुम्हाला 10-15 हजार रुपये सॅलरी भेटते. तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी ते 30,000 रुपये भेटते स्टार्टिंग सॅलरी. आणि तुमच्यात किती दम आहे, किती दम आहे तुमच्यामध्ये, किती तुमच्यामध्ये हुशारी आहे, तुम्हाला किती अभ्यास करायचा, करा एव्हिएशन सेक्टर मध्ये, इथे येऊन करा. किंवा मग जर तुम्हाला एव्हिएशन सेक्टर मध्ये नाहीच करिअर करायचंय, की बाबा मला गव्हर्नमेंट मध्ये जायचंय, गव्हर्नमेंट कंपनीतच जायचंय, आणि किंवा मग मला पोलिसच व्हायचं, तर जा तुम्ही तिकडे. ओके, तुम्ही हे शिफ्ट करा. 8 घंटे नंतर 16 घंटे तुमच्याकडे असतात, करा अभ्यास. करू शकता ना 16 घंट्यामध्ये तुम्ही अभ्यास, आरामात तुम्ही तिकडे जाऊन सिलेक्शन होऊ शकतं. प्लस तुम्हाला याच्यामध्ये बेनिफिट्स. ठीक आहे, आता ह्या सर्व गोष्टी झाल्या, तुम्हाला इनफ टाइम फॉर स्टडी भेटतो. त्याच्यानंतर दिस इंडस्ट्री, ओके, एव्हिएशन इंडस्ट्री गिव्स यू द गुड करिअर अपॉर्च्युनिटी, गुड फॅसिलिटी ऍज कम्पेअर्ड टू अदर इंडस्ट्री. ओके, गुड करिअर अपॉर्च्युनिटी मी का बोललो तुम्हाला, की बाबा एव्हिएशन सेक्टर असं आहे की मानव, आता मी एव्हिएशन सिक्युरिटी डिपार्टमेंट मध्ये मी काम करतोय. ओके, एव्हिएशन सिक्युरिटी मीन्स वी आर नॉट अ रोड साइड सिक्युरिटी. एव्हिएशन सिक्युरिटी इज टोटली डिफरंट कन्सेप्ट गाईज. ही कन्सेप्ट खूप वेगळी आहे. तुम्हाला त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे मी स्पेशल, तुम्ही तो बघा, तुम्हाला समजेल की बाबा एव्हिएशन सिक्युरिटी काय असतं म्हणून. इथे तुम्हाला या सिक्युरिटी डिपार्टमेंट मध्ये 12 प्रकारचे कोर्स असतात, जे मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन, विमान मंत्रालय, भारत सरकारकडून एक ऑर्गनायझेशन आहे, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी, आणि डीजीसीए, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन. ह्या जे 2 ऑर्गनायझेशन आहे, या 2 ऑर्गनायझेशन एक सिलेबस बनत राहतो. तो सिलेबस वरती आपल्याला अभ्यास करायचा असतो. त्याच्यामध्ये जर आपल्याला 100 पैकी 80 मार्क पडले तरच तुम्ही इथे सर्टिफाईड होतात. कंपनी तुम्हाला हायर करून घेते, तुमचे सर्व ट्रेनिंग चार्जेस कंपनी पे करते, तुमच्या राहण्या खाण्याचा खर्च कंपनी पे करते. अजून काय पाहिजे यार आयुष्यात. ओके, तुमचे अनस्किल तुम्ही पर्सन आहात, जी कंपनी तुम्हाला स्किल देते. आता हे सिक्युरिटी डिपार्टमेंट मध्ये जवळपास 12 प्रकारचे कोर्सेस असतात. 12 प्रकारचे कोर्सेस असतात. तुम्हाला किती शिकायचं शिका. ओके, तुम्हाला किती तुमच्यामध्ये दम आहे शिकायचा, तुम्हाला शिकायचं शिका. 12 कोर्सेस आहे. माझ्या आतापर्यंत फक्त 4 झाले. त्या 4 कोर्सेस मध्ये माझी सॅलरी, मी जसं लागलो त्याच्या डबल सॅलरी मला आता आहे इथे. ओके, जेव्हा माझे 12 कोर्सेस कम्प्लीट होईल, मी ऑडिटर बनेल, तर मलाही जवळपास 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये, 2.5 लाख रुपये मलाही सॅलरी असेल तेव्हा महिन्याला. ते तुम्हाला खूप गुड करिअर अपॉर्च्युनिटी इथे तुम्हाला भेटते. आणि अदर फॅसिलिटीज तुम्हाला काय असते तिथे गाईज, अदर फॅसिलिटीज तुम्हाला काय असते. अदर फॅसिलिटी म्हणजे परमनंट जॉब असतो, पीएफ तुमचा कटतो, ESIC तुम्हाला असतात, नंतर तुम्हाला पॅरेंट्सचा मेडिक्लेम, तुमचा मेडिक्लेम, या सर्व गोष्टी भेटतात. त्याच्यानंतर तुम्हाला आता सपोज एअरलाईन मध्ये लागलात, तर मानव इंडिगो मध्ये लागलात, तुम्हाला फ्लाईट तिकीट फ्री असतात तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला. फ्री इन द सेन्स फक्त जर 1000 रुपयाचं तिकीट आहे तर 100 रुपये तुम्हाला द्यावे लागतात. ओव्हर जा ना, फिरा ना भाई आयुष्यभर तुम्ही विमानाने. कुठे तुम्ही ट्रेनचे बसचे धक्के खातात, तुम्ही लागू शकतात. ओके, समजते तुम्हाला. इतक्या करिअर अपॉर्च्युनिटी तुम्हाला इथे चांगले भेटतात. आणि जर नाहीच तुम्हाला याच्यामध्ये करायचंय करिअर एव्हिएशन मध्ये, जर तुम्हाला तिकडेच जायचंय, तिकडे जरी नाही झालं तर तुम्ही इकडेही करू शकतात. इथे पण तुमचं गव्हर्नमेंट जॉबचं तुमचं जे स्वप्न आहे ते कम्प्लीट करू शकतात. मी पण लागलो प्रायव्हेट मध्ये. आता मी तिथला एक्सपिरियन्स घेऊन
तिथे सर्टिफिकेशन करून तिथे मी म्हणजे सर्टिफाईड होऊन मी गव्हर्नमेंट मध्ये लागलोय. समजतंय तुम्हाला? तुम्ही असंही करू शकता. जर तुम्हाला ही गोष्ट नाहीच करायची आहे तर तुम्ही जाऊ शकता क्रूज शिप वरती, जे आपले जहाज असतात तिकडेही तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला 6 महिन्याला ते 10-12 लाख रुपये पगार भेटतो. काय पाहिजे आयुष्यामध्ये अजून? या सगळ्या गोष्टी प्लॅन बी तुम्हाला माहिती पाहिजे. आपल्या एमपीएससीच्या पोरांना प्लॅन बेस नाही. एमपीएससी 20-30 25-30 वर्ष आले, 32 वर्ष झाले तरी तुम्ही एमपीएससी करतात. अरे याला काही अर्थ आहे काय? बरं, हे करतात तर करतात, अजून घरूनच तुम्ही पैसे मागतात. शेतीच करायची, आईबापांनी किती दिवस कष्ट करायचे, ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. तर एक स्ट्रॉंग प्लॅन बी तुम्हाला इथे असायला हवा, जो तुम्हाला एव्हिएशन सेक्टर मध्ये भेटेल. ठीक आहे. राहिला प्रश्न सॅलरी आणि ग्रोथचा. सॅलरी आणि ग्रोथचा मी तुम्हाला सांगितलं, ऍज अ फ्रेशर जर तुमचं ओपन युनिव्हर्सिटी मधून बीए झालेलं आहे, जर तुमचं काय बोलतात त्याला प्लेन ग्रॅज्युएशन झालंय, बीए झालंय, बीकॉम झालंय, बीएससी झालंय, याच्यावरती तुम्हाला बाहेर सॅलरी देते. इथे तुम्हाला सॅलरी फ्रेशर मध्ये सॅलरी भेटते 30,000 मिनिमम. 30,000, 30,000, 32,000, हळूहळू तुम्ही येशाल लागशाल दर महिन्याला. त्याच पर पे स्केल वाढत जातात. 30,000 मिनिमम तुम्हाला महिन्याला सॅलरी इथे भेटत असते. ठीक आहे. आणि तुमच्यात मी अगोदरच बोललो, किती दम आहे तुमच्यामध्ये, तुम्हाला किती अभ्यास करायचा करा. तुमच्या प्रत्येक सर्टिफिकेशन मागे तुम्हाला इथे सॅलरी वाढत जाते. जर तुम्ही पहिला कोर्स कम्प्लीट केला बेसिक ऍवसेटचा, 1,000 रुपये तुमची सॅलरी वाढते. जर तुम्ही स्क्रीनर कम्प्लीट केला तर 1,500 रुपये अजून तुमची सॅलरी वाढते. काही कंपनी 1,500 रुपये अलाउन्स देतात, काही कंपनी 2,500 रुपये अलाउन्स देतात. म्हणजे जर तुमचे स्क्रीनर झाला, तुम्ही ऍवसेक झाला, त्याच्यानंतर तुम्ही डेंजरस गुडचा केला कोर्सेस, तुमचे 3-3,500 रुपये महिन्याला एक्स्ट्रा भेटतात. तुम्ही जर नाईट शिफ्ट करताय त्याचे अलाउन्सेस तुम्हाला वेगळे भेटतात. इंडिगो मध्ये जर तुम्ही स्पेसिफिकली इंडिगो मध्ये गेलात, इंडिगो मध्ये नाईट शिफ्ट करताय तुम्ही, याच्यामध्ये तुमच्या शिफ्ट आवर मध्ये 4,400 रुपये अलाउन्स वेगळा आहे. तुमची सॅलरी तिथे 40,000 रुपयापर्यंत जाते. गाईज ॲज अ फ्रेशर काय पाहिजे आयुष्यामध्ये? तुम्हाला बेनिफिट चांगले, सॅलरी चांगली भेटतात, परमनंट जॉब आहे, फ्लाईट तिकीट तुम्हाला फ्री आहे. या सर्व गोष्टी आहे, हे आपल्या पोरांना, एमपीएससीच्या पोरांना माहितीच नाही बिलकुल. त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये एक प्रॉपरली थोडासा विचार करावा की किती लोकांची एमपीएससी मध्ये आपण तेच करत बसायचं का, की बाबा पोलीस भरती झाली आता वर्षभर, अरे भरती कधी निघल, भरती कधी निघल, तेच करत बसायचं. पोलीस भरतीचा आता जागा सुटणार आहे, त्याच्यानंतर एमपीएससीच्या जागा पडतील. एमपीएससीचा रिझल्ट लागूच तर 2 वर्ष लागतात. 2 वर्ष का तुम्ही गोट्या खेळणार घरी? गोट्या खेळणार काय? तुम्ही जा ना, तुम्ही या सेक्टरमध्ये. आणि मी ट्रस्ट मी गाईज 3 महिन्यामध्ये तुम्हाला इथे जॉब भेटतं, जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स असेल तर. ओके. असेच काही मुलं मी इथे लागलो, नंतर मी काही मुलांना ट्रेन केलंय. मी एव्हिएशन सिकर्स अकॅडमी स्टार्ट केली कशासाठी, की बाबा आपल्या पोलीस भरतीच्या पोरांना, आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांना एअरपोर्ट आणि एअरलाइन्स मध्ये जॉबला भेटावं म्हणून. ओके. जॉबला त्यांच्याबद्दल नॉलेज भेटावं या गोष्टीचं, म्हणून मी एक अकॅडमी मी चालवतोय. तर काय भाई, महाराष्ट्रातल्या पोरांना कम्फर्ट झोन मधून बाहेर यायचं नाहीये. ओके. तुम्ही बोलचाल, मला भरपूर जण बोलतात की बाबा तुमचे सर आपले जे काही व्हिडिओ आहेत ते हिंदीमध्ये का असतात, तुम्ही तर मराठी आहे तुम्ही हिंदीमध्ये व्हिडिओ बनवतात. तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड त्यांना आन्सर देतो की भाई मराठी मुलांना, महाराष्ट्रातल्या मुलांना, की बाबा जे कम्फर्ट झोन आहे आपला, त्या कम्फर्ट झोन मधून बाहेरच यायचं नाहीये. आता मी मुंबई एअरपोर्टवरती काम करतो. एका शिफ्ट मध्ये कमीत कमी 50,000 पब्लिक काम करत असेल इथे. 50,000 पब्लिक मध्ये मिनिमम तुम्हाला सांगतो मी, बोटावर मोजण्यात 20% पोरं, 20,000 पोरं मराठी असतील, बाकी 30,000 लोक सगळे बाहेरचे आहेत. ओके. मराठी पोरं फक्त 20,000. त्या 20,000 मध्ये 10 ते 12,000 लोक फक्त लोडर आणि याच्यामध्येच आहे, हँडीमॅन झाले, लोडर झाले याच्यामध्ये. बाकी मराठी पोरं ऑफिसर म्हणजे खूप कमी, बोटावर मोजण्यात की लोक मराठी पोरं जे एअरपोर्ट वरती आहे ते ऑफिसर आहे. ओके. हे समजतंय तुम्हाला का, की आम्हाला नॉलेजच नाही, आम्हाला गायडन्सच नाही, आम्हाला कम्फर्ट झोन मधून बाहेरच यायचं नाही. आमचा कम्फर्ट झोन बरोबर, आम्हाला घर सोडायचं नाही. ठीक आहे. आम्ही काय करणार, आम्ही पोलीस भरतीच करणार, आम्ही आर्मी मध्ये जाणार. एक वय येतं, वयाचे 23 वर्ष पूर्ण आल्यावरती आर्मी जे पोरं आर्मीची तयारी करतात त्यांचे असे बेकार हाल होतात की काय सांगू तुम्हाला. ऑब्विसली लागले तुम्ही आर्मी मध्ये, वेल अँड गुड, आय अप्रिशिएट. बट नाही तुम्ही त्याच्यामध्ये झाले तर करणार काय? 23 वर्षानंतर ना तुम्ही पळू तुमचं फिजिकल चांगलं झालेलं असतं, बट अभ्यासाचं काय, अभ्यासाची लिंक तुटलेली असते. तर तोपर्यंत पोरं ग्रॅज्युएशनही करत नाही, काय नाही, नुसते पळायचं. प्लॅन बी नाही, म्हणजे दूरदृष्टीपणा जो असतो तो आपल्या मराठी मुलांमध्ये खूप कमी आहे. त्याच्यामुळे तुम्ही योग्य वेळी हा योग्य डिसिजन घ्या की बाबा तुम्ही काही करा, नका एअरपोर्ट आणि एअरलाईन मध्ये जाऊ, बट तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, बट तुमच्याकडे एक प्लॅन बी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना असायलाच हवा. अरे मला कधी कधी विचार येतो की भाई मी काय केलं असतं,
की मी एमपीएससीच्या नादाला जेव्हा 2013 मध्ये माझी 10वी झाली, त्याच्यानंतर मी पण एमपीएससीच्या अभ्यासाला लागलो हळूहळू हळूहळू. 12वी झाली, 12वी सायन्स झाल्यानंतर मी डिटेलमध्ये एमपीएससीचा अभ्यास करायला मी बीएससी ला ऍडमिशन घेतलं. सुदैवाने बुद्धी आली की बाबा बीए ला पण ऍडमिशन घेतलं ओपन युनिव्हर्सिटी मधून. 2015 पासून एमपीएससीचा अभ्यास केला 2023 पर्यंत. की फक्त माझी चूक काय झाली की मला फक्त बनायचं पोलीस होतं, त्याच्यानंतर मी पोलीस भरतीच केलं. मी दुसऱ्या डिपार्टमेंटची एक्झाम दिले नाही. ठीक आहे, मध्ये मध्ये जे काही गव्हर्नमेंट आले वॅकेन्सी बिलकुल बंद झाल्या. कोविड आलं, कोविडने तर 12 वाजून टाकले. या सर्व गोष्टी झाल्या, पण माझे आयुष्य वाया गेलं त्याचं काय? त्या एमपीएससीच्या नादामध्ये ना बीएससी कम्प्लीट झालं, आता बीए ची ओपन युनिव्हर्सिटीची डिग्री माझ्याकडे आहे. कुणी मला एवढी सॅलरी दिली असते? कोणी? हे सर्व दिलं फक्त एव्हिएशन सेक्टरनी. तर तुम्ही सुद्धा एअरपोर्ट आणि एअरलाइन्सनी स्पायजेटने मी जॉईन केलं ऍज अ फ्रेशर. स्पायजेटने मला शिकवलं, मला ट्रेनिंग दिली. त्या बेसिसवरती मी दुसऱ्या कंपनीमध्ये डबल सॅलरीने लागलो. तर आता आता म्हणजे मी करू शकतो ना. मला माहिती आहे बाबा, आता तर माझे 4 कोर्सेस झाले. जेव्हा माझे 12 कोर्सेस होतील ऑब्व्हियसली मला 2-1 लाख रुपयापर्यंत आरामात सॅलरी असेल. काय पाहिजे आयुष्यात अजून? हे बाहेरच्या मुलांना, आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना ह्या गोष्टी समजत नाही. कम्फर्ट झोन मधून बाहेर या. जो जॉब भेटतात ते करतात, पण त्याच्यामध्ये फ्युचर काय? एक रेप्युटेड जॉब. जेव्हा कोणी बोलतात अरे एअरपोर्टला जॉबला, अरे एअरपोर्टला जॉबला काय, तर म्हणजे ऑफिसर आहे. एक स्टेटस असतो ना गाईज, एक स्टेटस असतो. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. एक प्लॅन बी तुमच्याकडे असायला हवा. ठीक आहे, जर तुम्हाला एअरपोर्ट मध्ये किंवा एअरलाईन मध्ये जॉब करायचा असेल तर तुम्ही माझ्याकडे जो क्रॅश कोर्स आहे तोही मी बनवलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही तो जॉईन करू शकता. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 5,000 रुपयामध्ये तुम्हाला कोणीच शिकवणार नाही. ज्या कोर्सेसची फीस महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये, तो कोर्सेस मी फक्त 5,000 रुपयामध्ये मी पोरांना शिकवतोय. आणि याचाच रिझल्ट मधून विदिन 2 महिन्यामध्ये आपण सिलेक्शन दिले गाईज. एक स्पायजेट मध्ये मुंबई एअरपोर्टला आपले 2 स्टुडंट्स आता लागलेले, आताच आपलं स्टार्ट झालंय हा सर्व. आणि विदिन 2 मंथ्स ज्यांना एव्हिएशनचा एअरपोर्टचा सुद्धा माहित नव्हता, त्या मुलं एका चांगल्या कंपनीमध्ये आता जॉबला लागलेले आहेत. तुम्ही त्यांचे आपल्या चॅनलवरती त्यांचे इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स आहे, तुम्ही बघू शकता. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण वाजवा. जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही, हा माझा नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता, कॉल करू शकता. इंस्टाग्रामवरती आपलं पेज आहे, इंस्टाग्रामलाही तुम्ही फॉलो करा. आणि राहिला काही प्रश्न तर युट्यूबला कमेंट करून टाका. कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, मी तुमच्या प्रत्येक कमेंटचा आन्सर देईल. आणि जर तुम्हाला काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर स्पेशल त्याच्यावरती एक व्हिडिओ पण बनवेल. ठीक आहे गाईज, एक प्लॅन बी तुमच्याकडे असायला हवा. तुम्ही एअरपोर्ट मध्येच नका, एअरलाइन्स मध्ये नका, पण कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, एमपीएससी करताना तुम्हाला प्लॅन बी असायलाच हवा. ठीक आहे, भेटूया गाईज आता पुढच्या लवकरच तुम्ही भेटूयात. आता पुढचा व्हिडिओ तर मी हिंदीमध्येच असणार ऑब्व्हियसली. ठीक आहे, आपले मराठी पोरं